सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये तर टाकलेले आहे। तर पीएम किसानच्या 13व्या हप्त्यापाठोपाठच आता नमोचा 8वा हप्ता सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये आणि या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर एकूण 4000 रुपये किती मिळत आहे आता पीएम किसानचा जो काही हप्ता आहे ते 13 मार्चला इथं 22 हप्ता जमा झालेला आहे। तर त्या पाठोपाठच आता नमोचा 8वा हप्ता जे की आजपासून या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2000 रुपये तर जमा होण्यास सुरुवात, जे की वार्षिक तुम्हाला 6000 रुपये पीएम किसानची इथं देण्यात येते आणि नमोचे 10 असे मिळून तुम्हाला वर्षाला 12000 रुपये देण्यात येते। तर आता जे की शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 22वा हप्ता म्हणजे 2000 रुपये तर जमा झालेले आहे, जे की 13 मार्चला। तर त्या पाठोपाठच आता नमोचा 8वा हप्ता जे की आजपासून इथं जमा होत आहे। काय होत आहे? जमा होत आहे। तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। तर आता यामध्ये जे की वाटप सुरू झालेले आहे नाशिक, अहमदनगर, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता कोणाला पैसे इथं मिळणार नाहीत, ज्यांचं बँक पासबुकला आधार लिंक नाही, डीबीटी खाते सक्रिय नाही आहे, ई-केवायसी पूर्ण नाही, जमीन नोंदणी त्रुटी आहे, नाव मिसमॅच आहे, तर आता तुम्हाला पीएम किसानची ई-केवायसी करायची आहे। काय करायचं आहे? पीएम किसानची ई-केवायसी ज्यांनी कोणी केलेली नसेल तर अशांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता इथं येणार नाही। तर आता लगेच तुम्ही तुमचं जे काय आहे त्याचप्रमाणे महाविस्तार ॲप्लिकेशन AI हे डाउनलोड करायचे आहे। त्यामध्ये तुम्ही तुमची नोंदणी करायची आहे। तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड केली तरच तुम्हाला नमोचा हप्ता इथे जमा केला जाईल। आता नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता आहे ते सध्या डीबीटीच्या द्वारे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे। सर्वसाधारण पैसे एकाच दिवशी येत नाही, 2 ते 5 दिवस सर्वसाधारण सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता टाईम लागणार आहे। पैसे उशीर येण्याची खरी कारणे काय असू शकते? तर यामध्ये ई-केवायसी इनकम्प्लीट, आधार सेंडिंगचा प्रॉब्लेम, आधार सेंडिंग नाही, लँड रेकॉर्ड व्हेरीफाय नाही, बँक अकाउंट इनॲक्टिव्ह आहे, NPCI मॅपिंग बंद आहे। अशा वेळेस जे की तुमचे पैसे इथं लेट येते। लेट येण्याचे कारण तुम्हाला हे की जे की सांगितलेले सर्व आहे। तर यामधून जर काही असेल तर तुम्ही जे दुरुस्ती करून घ्यायची आहे। तर आता ऑनलाईन स्टेटस कशा पद्धतीने तर पाहायचं आहे आणि यादीसुद्धा कशा पद्धतीने तर पाहायचं ते सुद्धा सांगणार आहे। सर्वप्रथम pmkisan.gov.in या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे। बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा। आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचं स्टेटस इथून पाहता येणार आहे। यानंतर यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर पीएम किसान वेबसाईट टाकायची आहे। बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा। तुमचं राज्य म्हणजे आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट महाराष्ट्र, आपला जिल्हा, तालुका, गावाचे नाव आणि शोधावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या गावाची संपूर्ण यादी चेक करू शकता। या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे। तर आता यामध्ये नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता आहे ते 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेले जे काही जिल्हे आहे यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा तर या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात। यानंतर येथे वाटप सुरू होणार आज उद्या। तर यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना तर या जिल्ह्यांमध्ये आजपासून वाटप। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथे येतील, टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यानंतर जे इथे आपले हे जे जिल्हे येते हे प्रतीक्षित जिल्हे येते। यामध्ये सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। यानंतर येथे आपलं ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये पैसे तर येत आहे। जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने पैसे तर खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या इथं येत आहे। आता पैसे आले नाहीत तर यामध्ये पीएम किसानच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करून पेमेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। तर इथून तुम्ही चेक करू शकता। तर आता यामध्ये तुमचं जे काही पेमेंट आहे यामध्ये पेंडिंग बरेच जणांचा कोणाचा फेल झालेला आहे। तर आता यामध्ये ई-केवायसी पूर्ण आहे का हे तपासायचं आहे। ई-केवायसी CSC सेंटरवरती जाऊन तपासा किंवा तुम्ही घरबसल्या देखील चेक करू शकता की तुमची ई-केवायसी झाली की नाही। त्यानंतर आधार बँक लिंक आहे की नाही।
बँकमध्ये जाऊन तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही आहे, पण कोणत्या बँक पासबुकला आहे त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे इथं आलेले असेल. यानंतर येते नाव मिसमॅच, म्हणजे तुमच्या नावामध्ये आधार कार्डवर वेगळं आहे, सातबारावर वेगळं आहे, बँक पासबुकवर वेगळं आहे, तर अशा वेळेस हे प्रॉब्लेम येते. यानंतर येते आपलं जमीन पडताळणी म्हणजे लँड व्हेरिफिकेशन. बरेच शेतकरी बांधवांचं व्हेरिफिकेशन असते, अशाने तलाठी किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे आणि जमिनीची नोंद योग्य पद्धतीने करून घ्यायची आहे. बँक अकाउंट समस्या, बरेच जणांचे बँक खाते उघडल्यानंतर इनॲक्टिव्ह राहते. ज्यांचं ॲक्टिव्ह आहे तर अशांनाच पैसे इथं जमा होते. आता तक्रार कशी करायची आहे, तलाठी कार्यालय, कृषी अधिकारी, CSC इथं हे इम्पॉर्टंट आहे. यासाठी तुम्हाला लेखी अर्ज इथं देता येणार आहे. प्रति माननीय कृषी अधिकारी तलाठी साहेब, तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा, PM नमो शेतकरी योजना, PM किसान योजनेचे पैसे न मिळाल्याबाबत. तर इथं अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे आहे, राहणार, तालुका, जिल्हा. माझे नमो शेतकरी योजना PM किसान योजनेची नोंद आहे, परंतु अद्यापही माझ्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा झालेले नाहीत. तर इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, बँक खाते क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल नंबर. माझी EKYC आधार लिंक जमीन पडताळणी तपासून माझे प्रलंबित हप्ते लवकरात लवकर सुरू करावेत ही नम्र विनंती, अशा प्रकारचं तुम्हाला लिहायचं आहे. आणि हा जो अर्ज आहे तलाठी कृषी कार्यालयाशी इथं द्यायचा आहे. तर आता तिथं जे काही तहसीलमध्ये एक ऑफिसर आहे ते PM किसान म्हणून, तिथं जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन फॉर्म भरणे देखील सुरू झालेले आहे.